हे खरं त्यातलं दुःख आणि शल्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार हा आम्ही सातत्याने मांडत आलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेका केवळ आमचा आहे. आम्हीच त्यांचे होलसेल आहोत अशी भूमिका मांडणाऱ्याला अझहर तुम्ही उत्तम उत्तर दिलेलं आहे. तुम्ही होलसेल जरी असला तरी मी सब एजंट आहे हे तुम्ही दाखवून दिलं. आणि मग छत्रपती हे केवळ एका विशिष्ट जाती जमातीचे नव्हे तर सर्व धर्म समभाव मांडणारा हा जाणता राजा ही भूमिका घेऊन हा आपण सुरू केलेला प्रयत्न याचं कौतुक. ज्यांचा ज्यांचा विश्वास सर्व धर्म समभाव या संकल्पनेवर आहे ती माणसं तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत हे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी असावी आणि कोणती असावी याच्यावरही वादविवाद झाले. याच्यावरही अनेक संशोधकांनी अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या. मला आनंद वाटतो की आमचे त्यावेळेसचे शिक्षण मंत्री कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे जेव्हा माझ्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये माझे शिक्षण मंत्री होते आणि मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळा आम्ही कॅबिनेटने निर्णय घेतला आणि ठरवलं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी जर करायची ती 19 फेब्रुवारीलाच ती आम्ही साजरी करू असा आम्ही निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे शासकीय सुट्टी आणि त्याप्रमाणे जुन्नरच्या आमच्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री त्याचं प्रत्येक वर्षी त्या दिवशी जात असतात. तिथं जयंतीचा उत्सव साजरा होत असतो आणि ते करण्याचं काम आजही 19 तारखेला सुरू आहे. परंतु अनेकांना ही पण तारीख मान्य नाही आहे. अनेकांना छत्रपती म्हणजे आमचे तर आम्ही म्हणून त्यावा म्हणून काही लोक आज साजरी करत नाहीत. ते पंचांगाप्रमाणे जी येते ती तारीख ते शोधत असतात आणि पंचांग भक्त मंडळी त्या कामाला लागलेली असतात. आम्ही फक्त शासकीय कॅलेंडर मांडणारे लोक आहोत आणि शासकीय कॅलेंडरमध्ये जे आज आमच्या समोर आहे, आज आमची शासनाच्या वतीनं ही एकच तारीख राहील आणि त्याच तारखेला आम्ही साजरी करू. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये मला करता आला याचा सुद्धा मला मनापासून आनंद आहे. आणि म्हणून आज किती चांगला योग आहे, कारण आज या तारखेला मी लातूरमध्ये असणं खरं बरोबर जवारांनी बरोबर सांगितलं. आणि याच आजच्या दिवशी अशा पद्धतीची शिवजयंती साजरी होणं, शिवजयंती आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो आणि आज सकाळपासून शोभायात्रा ज्या पद्धतीने काढली मला सांगण्यात आलं. बाल शिवाजी इथं बसलेलेच आहेत आपल्या समोर, सध्या कंटाळलेले आहेत, परंतु कारण सकाळपासून या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक शिवकालीन जे वातावरण आहे, शिवशाही म्हणत नाही मी, शिवकालीन. कारण शिवशाही म्हटलं तर मग परत वेगळा अर्थ काही लोक काढते, पण शिवकालीन वातावरणाची निर्मिती आणि लातूरमध्ये एक वेगळं चैतन्याचं वातावरण आजच्या दिवशी आपण निर्माण केलं. आणि म्हणून मी अनेक शिवजयंतीचे कार्यक्रम केले, परंतु माझ्या कायम लक्षात राहील तो आजचा कार्यक्रम हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला स्वीकार करून एक सर्व धर्म समभाव ही भावना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि छत्रपती खऱ्या अर्थानं जगापुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अझहर शेख यांनी केलेलं आहे. ही आठवण